आज या विदर्भातील वर्ध्याच्या भूमीतून ओबीसींचा एल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर आली सगळी मान्यवर मंडळी, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही आहे कारण बराच उशीर झाला आहे, लोक उन्हामध्ये आहेत। या ठिकाणी उपस्थित ओबीसी बंधू आणि भगिनींनो, मी आज फक्त एक 2-3 गोष्टीचाच फक्त उहापोह या एल्गार महामेळाव्याच्या उद्देशाने करणार आहे। एकीकडे अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो जवळपास 100-125 आमदारांनी रात्री 2-2 वाजेपर्यंत त्या सभागृहामध्ये त्या प्रस्तावाची चर्चा केलेली आहे। मी सगळ्या आमदारांचं मी अभिनंदन करेन, त्यांचा आभार मानेन की बहुतेक सगळ्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका जी आहे ती विधानसभेमध्ये बहुतांश सगळ्या आमदारांनी घेतलेली आहे। एक 2-4 आमदार जे आहेत त्यांनी मात्र भूमिका मांडली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे, परंतु त्यांचा रोग आमच्या भुजबळ साहेबावरती की भुजबळ साहेब असे बोलायला नाही पाहिजे होते, तसे बोलायला नाही पाहिजे होते। काय म्हणाले भुजबळ साहेब? जे मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणतायत तेच भुजबळ म्हणतायत, अजितदादा म्हणतायत तेच भुजबळ म्हणतायत, फडणवीस साहेब म्हणतायत तेच म्हणतायत। मग भुजबळ साहेब वेगळं असं काय म्हणतायत? मग का भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जातं या महाराष्ट्रामध्ये? पण या आपल्या या विदर्भाच्या या महामेळाव्यातून मी इशारा देऊ इच्छितो सगळ्या भुजबळ विरोधकांना, भुजबळ एकटे नाही आहेत। या महाराष्ट्रातील तमाम तेलीमाळी, साळी, कोष्टी, कुंभार, धनगर, ओढावी सगळी ताकद जी आहे ती आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आता उभी केलेली आहे। त्यांच्या केसाला सुद्धा हात लावायची हिंमत आता या महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही। त्या ठिकाणी बच्चू कडू, भास्करराव जाधव, पृथ्वीराज चव्हाण अशा अनेक आमदारांनी त्यांची मतं व्यक्त केली आणि त्यावेळी सांगितलं, पृथ्वीराज चव्हाण तर म्हणले की भुजबळ साहेबांनी जे काय भांडायचे मंत्रिमंडळ भांडायचं पाहिजे, मग सभागृहात कुठली भूमिका मांडायची आहे? सभागृहात जर भुजबळांनी भूमिका मांडली त्यात चूक असं काय? आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब, तुमचं सरकार असताना या ओबीसीच्या 32,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाग्याचा सत्यानाश झाला, त्यावेळी तुम्ही काय झोपला होता काय? त्यावेळी तुम्हाला ओबीसीची आठवण का नाही झाली? त्यामुळे तुमचे दाखवायचे वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। भास्कर जाधव साहेबांनी खूप चांगलं भाषण केलं, अगदी द्वेषानं मराठा हाच गरीब कसा आहे हे त्यांनी अतिशय त्यांच्या शैलीमध्ये पटवून दिलं। पण भास्कर जाधव साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही कोकणातले आमदार आहात, मंत्री राहिलेला आहात, राष्ट्रवादीसारख्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही अध्यक्ष राहिलेला आहात, तुमच्या कोकणातल्या त्या वाड्यावर, डोंगर कपारातल्या वाड्या वस्त्यावर जर जाऊन बघा, त्या ठिकाणी काय परिस्थिती, त्या ठिकाणी धनगर असतील, कुणबी असतील, त्या वाड्या वस्त्यांची अहो प्यायला पाणी नाही आहे, रस्ता नाही आहे, वीज नाही आहे, शाळा नाही आहे, काहीसुद्धा नाही आहे। त्यांच्या व्यथा तुम्ही का मांडत नाही आहे? किती वर्ष स्वातंत्र्य झाले मिळून आपल्याला, अजून कोकणातले हे धनगरवाडे जे आहेत, ह्या ओबीसीच्या वस्त्या ज्या आहेत त्या अजूनही विकासापासून वंचित कोणी ठेवलेले आहेत। आणि तुम्ही फक्त मराठा समाज गरीब आहे आम्ही मान्य करतोय की हा महाराष्ट्रातला काही समाज गरीब आहे, पण त्यांची गरिबी कुणी आणली? ओबीसीने आणलेली नाही आहे। 75 वर्षे तुमचे त्या ठिकाणी शासक, तुमचे मुख्यमंत्री, तुमचे मंत्री, तुमचे आमदार, मग मराठा समाजावर गरिबी कुणी आणली? त्याला जबाबदार भुजबळ, शेंडगे आणि तायवडे नाहीत, त्याला जबाबदार तुमचेच मराठा समाजाचेच मंत्री आणि मुख्यमंत्री हे आहेत।
पण माझी या येलगाव सभेतून महाराष्ट्रातील तमाम ओबीसी जनतेला मी सांगू इच्छितो, ठीक आहे, मराठा समाजाची गरिबी आहे, मराठा समाजाच्या शासकांना जमलं नाही, एकदा सत्ता आमच्या ओबीसीच्या हातात देऊन बघा, 5 वर्षाच्या आतमध्ये या महाराष्ट्रातील मराठा समाजासहित सगळ्या समाजाची गरिबी दूर केल्याशिवाय ओबीसी नेते स्वस्थ बसणार नाही, हा शब्द या ठिकाणी या महाएल्गार सभेतून या ठिकाणी देत आहे. बच्चू कडूंना मागच्या अंबडच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं की या ठिकाणी भुजबळ साहेबांना पाडण्याची भाषा दिवसाढवळ्या सुरू झाली. आम्ही भुजबळला इथं पाडू, भुजबळला तिथं गाठू, भुजबळचा खुट्टा आम्ही हारू. त्यावेळी मी सांगितलं की तुम्ही एक भुजबळ पाडाल तर महाराष्ट्रातले सगळे ओबीसी तुमचे 160 पाडल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडूंना थोडं झिंझिण्याला वाटतेत मला. ते म्हणाले की 160 पाडलं. अरे तुमचे मराठा समाजाचे नेते ते सांगतात की येवल्यामध्ये 1,25,000 मराठे आहेत आणि त्या भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत. तिकडं परळीमध्ये टिपी मुंडे साहेब तुमच्या तिथं धनंजय मुंडे जे तर 1,04,000 मराठे आहेत, तिथं त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही आकडेवारी सकट तुम्ही पाडायची भाषा करायला लागलाय. आम्ही तर जनरल स्टेटमेंट केले, अजून आम्ही डिटेल आकडेवारी दिली नाही. जर आमची आकडेवारी जाहीर केली तर तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून हे सगळं थांबवायचं असेल, माझी विनंती आहे मराठा समाज नेत्यांना की तुमचा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, तुम्हाला श्रीमंत करण्याला आमचा विरोध नाही आहे. फक्त तुम्ही ह्या ओबीसीतलं आरक्षण जे मागताय ते मागणी आपली सोडा आणि 50% वरचं जे ओपनमधलं आरक्षण जे आहे, जे तुम्हाला कोर्टात तुम्हाला नाकारलेलं आहे, ते मिळण्यासाठी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे ओबीसी नेते त्या ठिकाणी लढायला तयार आहोत. जरांगे साहेबांचं म्हणणं आहे कुणबी नोंदी, कुणबी नोंदी, कुणबी नोंदी. कुठे आहेत कुणबी नोंदी? आता तायवाडे साहेबांनी सांगितलं ना किती कुणबी नोंदी आहेत. ज्या 1968 पासून ज्या नोंदी आहेत त्याच जरांगे सांगतात 28 लाख आणि 38 लाख. नवीन नोंदी फक्त 22,000 नोंदीचे आकडा आमच्यासमोर आलेला आहे. आणि त्यामुळे ओबीसीने घाबरून जाता कामा नये. आणि सरकारलाही माझा या ठिकाणी इशारा आहे की ह्या सगळ्या बाता त्यांच्या आधिपत्याखाली येऊन किंवा त्यांच्या दडपणाखाली येऊन जर आपण एखादा निर्णय घेतला मग मात्र ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. रस्त्यावरची लढाई जी आहे ती लढाई जी सुरू होईल आणि त्याची सगळी जे काय जबाबदारी आहे ती सरकारची असेल. इथं राज्य मागासवर्गीय आयोग या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय की राज्य मागासवर्गीय आयोग जो मागासवर्गीयासाठी आहे तो हायजॅक केला गेला. अध्यक्ष हायजॅक, त्याला ढकलून दिला, नवीन मराठा आमदार आणला, सदस्य ढकलून दिले, नवीन मराठा सदस्य आणले. काय चाललंय? आजच्या सभेतून मी सरकारला इशारा देतोय की हा जो तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे तो हायजॅक करतायत, त्यांच्या नियुक्त्यांना आम्ही हायकोर्टामध्ये आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या आयोगाचा अहवाल जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये तो कुठल्याही परिषदेत टिकणार नाही. याचीसुद्धा तजवीज जी आहे ते आम्ही ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भुजबळ साहेबांची तब्येत प्रकृती ठीक नसल्यामुळे येऊ शकले नाहीत. परंतु हा ओबीसीचा एल्गार जो आहे संख्या कितीही जरी असेल तरी माध्यमांच्या माध्यमातून हा ओबीसीचा एल्गार जो आहे तो असा सुरू राहणार आहे. 24 तारखेला अमरावतीमध्ये असाच ओबीसीचा एल्गार या विदर्भामध्ये होणार आहे. उद्याला ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी कोळी समाज त्यांचा एल्गार जो आहे, त्या ठिकाणी कुणबी समाज आहे, आगरी आहे, मच्छीमार आहे, त्यांचा एल्गार लाखोंची सभा उद्या भिवंडीमध्ये होत आहे. त्यानंतर नांदेडमध्ये असेच लाखांची सभा होणार आहे. हा आमचा ओबीसीचा एल्गार हा असा सुरू राहणार आहे. जोपर्यंत ओबीसीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत सरकारकडून 100% आम्हाला आश्वासित करण्यात येत नाही आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला आम्ही ओबीसीत आरक्षण देणार नाही, तोपर्यंत हा एल्गार आमचा सुरूच राहणार आहे. आणि येणाऱ्या जर सरकारने त्यांच्या दडपणाखाली येऊन किंवा मोठे मोठे मेळावे त्यांच्या दडपणाखाली येऊन जर काही निर्णय घेतला किंवा रात्री बेरात्री 2:30 वाजता 3 वाजता एखादा GR काढला तर मग मात्र गाठ या महाराष्ट्रातली तमाम ओबीसी समाजाशी आहे
आणि 2024 या निवडणुकीमध्ये या सरकारला जे आहे ते घरी बसवण्याची ताकद या महाराष्ट्रातील ओबीसी भटके मुक्त आणि बालाबल समाजामध्ये आहे असा इशारा जो आहे तो आजच्या सभेतून मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. व्यासपीठावर सगळ्या नेत्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.